माननीय संजय नाथे सर, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या शोभाताई, विजयाताई आणि समस्त विद्वज्जन, विनम्र अभिवादन. सर्वप्रथम या राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनात मला वक्ता म्हणून आमंत्रित केलं याबद्दल मी नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वडते सर आणि माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजयाताई माडवकर यांचे मनापासून आभार मानते. माझा आवाज पोहोचत नाही आहे का? येतोय, जवळ घ्या. हॅलो, आता येतोय. थँक्यू. आम्ही आता आजच्या विषयाकडे वळते. आजचा विषय आहे कोरोना नंतरच्या आव्हानात्मक काळात मराठीच्या संवर्धनार्थ साहित्यिकांची भूमिका. मंडळी, 25 मार्च 2020 हा दिवस आपण कधी विसरू शकत नाही. 25 तारखेला भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. 21 दिवसांचा लॉकडाऊन. 21 दिवस घराबाहेर पडायचं नाही. सगळे व्यापार बंद. ध्यानी मनी नसताना अचानक अशी परिस्थिती समोर आल्यावर सगळेच सैरभैर झाले. विशेषतः ज्यांचं पोट हातावर आहे त्यांना तर मोठा प्रश्न पडला, जगायचं कसं? सगळं बंद. दुकानं बंद, व्यवसाय बंद, कार्यालय बंद, शाळा बंद. कमावलं नाही तर खायचं काय? हातावर पोट असणाऱ्यांना मोठा प्रश्न पडला. आणि संकटांची एक मालिका सुरू झाली होती. जीवनाची गती हरवली होती. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती उद्भवली होती. सगळ्या क्षेत्रात, अगदी सगळ्या क्षेत्रात, घरकामापासून सामाजिक, राजकीय, साहित्यिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा प्रत्येक क्षेत्रात प्रचंड मोठी उलटापालट झाली होती. याच काळात माणसं पाटापाटा मारताना आपण पाहिली. माणसांमधली माणुसकी अनुभवली, देव माणसं अनुभवली, तसंच माणसातली पशुवृत्तीही आपण अनुभवली. या परिस्थितीने आपण सगळेच अस्वस्थ झालो होतो. या अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाचा, जगण्याचा अन्वयार्थ लावून त्याला समजून घेऊन ते अनुभव, ती अनुभूती अक्षरबद्ध करणं आणि सामाजिक सहानुभूती जपणं ही लेखकाची महत्त्वाची जबाबदारी आहे. विजया माडवकर यांनी लेखक म्हणून ही जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचा लॉकडाऊन हा कथासंग्रह आकाराला आला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं वास्तव चित्रण करणारं त्या काळातलं हे एकमेव कथासंग्रह आहे विजयाताईंचा. त्यासाठी या व्यासपीठावरून त्यांचं अभिनंदन करताना मला मनापासून आनंद होतो आहे. विजयाताई, तुमचं मनापासून अभिनंदन. मंडळी, वेदनेतूनच साहित्य जन्माला येतं. त्यासाठी प्रचंड संवेदनशीलता लागते आणि मग शोकाचा श्लोक होतो. कोरोना काळावर खूप बोलून, लिहून, कविता करून झाले आहेत, पण ते पाहिजे तितकं सखोल आणि गंभीर आहे का याचाही विचार साहित्यिकांनी करायला हवा. रसिका हो, कोरोनाच्या भीतीने पहिला लॉकडाऊन 26 तारखेला घोषित झाला. सगळे व्यवहार 21 दिवसांसाठी बंद झाले होते. वातावरणात एक विलक्षण जीवघेणी शांतता होती. कोरोनाच्या रूपाने मृत्यूदारावर कधी थाप देईल सांगता येत नव्हतं. या काळात मी विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयाची संचालक होते. ग्रंथालयाच्या सदस्यांसाठी काय करता येईल या विचाराने मी विलक्षण बेचैन झाले आणि अचानक मला कल्पना सुचली. आपल्या हातात मोबाईल आहे, मोबाईलवर नेटवर्क आहे आणि व्हॉट्सअप आहे. या व्हॉट्सअपचाच व्यासपीठ म्हणून उपयोग केला तर? आणि मी कामाला लागले. 26 तारखेला लॉकडाऊन सुरू झालं आणि 31 तारखेला व्हॉट्सअपवर मी पहिला कार्यक्रम सुरू केला. तो कार्यक्रम सतत 7 दिवस चालला. गंमत मराठी शब्दांची. मंडळी, मला सांगायला आवडेल, नागपूरमधला ऑनलाईन हा पहिला कार्यक्रम होता आणि सगळ्यांनी त्याची दखल घेतली. सगळ्यांना तो खेळ खूप आवडला. सगळे त्यात रमले. 7 दिवस सगळ्यांना कोरोनापासून विस्मरण झालं आणि मराठी शब्दांची गंमत, सगळे शब्द शोधायला लागले. तो शब्द मूळचा कोणत्या भाषेतला आहे, त्याचा अर्थ काय होता, आज त्याचा अर्थ काय आहे, असा शब्दाचा प्रवास उलगडत जायचा, असा तो खेळ होता. मला सांगावंसं वाटतं की असे खेळ शाळांमधनं झाले तर मुलांनाही शब्दांविषयी, भाषेविषयी कुतूहल जागृत होईल. त्यांना वाचनाची प्रेरणा मिळेल आणि त्यांचं वाचन वाढेल. आपण जे म्हणतो वाचाल तर वाचाल आणि मुलं वाचत नाही तर अशा खेळांमधनं त्यांच्यामध्ये वाचनाविषयीची जागृती आपण निर्माण करू शकतो. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन मी बरेच कार्यक्रम घेतले. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून माझं मत या विषयावर ऑनलाईन कार्यक्रम घेतला. ज्योती पुजारीची झूमवर मुलाखत घेतली. 2 वर्ष मी सतत
विदर्भ संघाचं व्यासपीठ गजबजत ठेवलं, मराठीचं व्यासपीठ गजबजत ठेवलं. मला सांगायला आनंद होतो, नागपूरच्या लेखकांनी कोरोना काळात लाभलेल्या एकांताचा मराठीच्या संवर्धनासाठी उपयोग केला. विजयाचं उदाहरण मी दिलंच आहे. सायली पेशवे देशपांडे या युवा लेखिकेने डिजिटल मासिक काढलं, तिचं पान, आणि दर महिन्याला तिने त्याचा प्रकाशन सोहळाही साजरा केला. रश्मी पडवाळ मदनकर या लेखिकेने दिवाळी अंकाची परंपरा आहे महाराष्ट्राची. ती परंपरा कोरोनामुळे खंडित होते की काय असं भय निर्माण झालं असताना ती कामाला लागली आणि तिने अनलॉक नावाचा दिवाळी अंक काढला. नागपूरकरांनी कोरोना काळाकडे एक संधी म्हणून पाहिलं, आव्हान म्हणून पाहिलं आणि मराठीचं व्यासपीठ त्यांनी गजबजत ठेवलं. माय मराठी नक्षत्र समूह असो, पद्मगंगा प्रतिष्ठान असो, विदर्भ साहित्य संघ असो, या सगळ्यांनी मराठीच्या समर्थनासाठी आपला लॉकडाऊनच्या काळात सहभाग नोंदवला आहे. मंडळी, आजच्या परिसंवादातला महत्त्वाचा भाग म्हणजे मराठीच्या संवर्धनात साहित्यिकांची भूमिका. खरं म्हणजे भाषा ही साहित्य आणि साहित्यिक यांच्यापुरती मर्यादित नाही. साहित्य हा भाषेचा एक घटक आहे. मातृभाषेचा गौरव वाढवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती शासनाची आहे, ती समाजाची आहे, ती पालकांची आहे, ती तुमची आणि माझीही आहे असं मी मानते. थँक्यू. मराठी ही राजभाषा आहे, तेव्हा शासन दरबारी तिचा योग्य वापर होतो का हे पाहणं शासनाचं कर्तव्य आहे आणि शासन हे कर्तव्य नीट पाळतं की नाही हे पाहणं समाजाचं कर्तव्य आहे. मराठी ही राजभाषा असूनही एक काळ असा होता तिची अवस्था स्वीकारण्यासारखी होती. राजभाषा मराठी, पण सगळे व्यवहार इंग्रजीतून, सगळं महत्त्व इंग्रजीला, मराठीला दुय्यम स्थान. मित्रांनो, आपण सगळे जाणताच मराठीची स्थिती बदलावी म्हणून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी अथक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांचं फळ आज आपल्या पत्रात पडत आहे. सरकारची धोरणं बदलत आहेत. नुकतंच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचं सगळं कामकाज मराठीत करणं शासनाने सक्तीचं केलं आहे आणि दुकानावरच्या पाट्या त्यातली मराठी अक्षरं मोठ्या आकारात लिहिणं सक्तीचं केलं आहे. उशिरा का होईना, पण शहाणपणानं. मराठी भाषा टिकणार का? मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे अशी चिंता जवळजवळ 100 वर्षापेक्षा आधीपासून व्यक्त केली जाते. अशी काळजी घेणं योग्यच आहे. पण मराठी भाषा चांगली सशक्त आहे. तिला 2000 वर्षांपेक्षा जी जास्त परंपरा आहे आणि अनेक आक्रमणं तिने बसवली आहेत. आणि मुख्य म्हणजे भाषा टिकवणं हे तर आपल्या हातात आहे. आमची भाषा खूप समृद्ध आहे. हो, आपली भाषा खरंच समृद्ध आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ असे अनेक संत, तत्त्वज्ञ, विचारवंत, इतिहासकार, संशोधक मराठीने जगाला दिली आहे. मराठी भाषेच्या या देदीप्यमान इतिहासात रमण्याऐवजी आज वर्तमानाकडे, भविष्य काळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंडळी, जगाला महत्त्वाचं वाटेल, जगाचं लक्ष वेधेल असं जागतिक पातळीवरचं लेखन मराठी भाषेत झालं तर तुमच्या भाषेकडे जग लक्ष देईल. ज्या भाषेत जागतिक दर्जाचं साहित्य निर्माण होतं ती भाषा श्रेष्ठ समजली जाते. मराठी भाषेत असं साहित्य निर्माण होतं का हा प्रश्न साहित्यिकांनी स्वतःला विचारावा. उत्तम लेखन कसं होईल यावर चर्चा व्हायला पाहिजे. सामान्यतः लेखक आत्मरत असतो. मी पण असते. लेखक आत्मरत असतोच. त्याला आपलं साहित्य आवडतंच. आपलं साहित्य श्रेष्ठ आहे असं त्यांनी गृहीतच धरलेलं असतं. पण आज हे गृहीत तपासण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी चर्चा झाली पाहिजे. चांगली समीक्षा निर्माण झाली पाहिजे, जी आज दुर्मिळ झाली आहे. सुदैवाने आजच्या परिसंवादाला एक सुजाण, सुविद्ध प्रकाशक अध्यक्ष म्हणून लागले आहेत. सर, मराठीच्या संवर्धनासाठी त्यांनी समीक्षेची पुस्तकंही प्रकाशित करावी अशी मी त्यांना विनंती करते. समीक्षेला नाकारते का तो प्रकाशक लोक? समीक्षा नको म्हणतात. पण चांगली समीक्षा साहित्याला पुढे नेणारी असते हे विसरून चालणार नाही. समीक्षेची पुस्तकं त्यांनी प्रकाशित करावी अशी मी त्यांना विनंती करते. लेखकांना लाईक्स आवडतात, पण लाईक्सवर साहित्याची गुणवत्ता ठरत नाही. साहित्य कालजयी होण्यासाठी दीर्घकालीन साधना लागते. अनुभवाशी विलक्षण तादात्म्य लागतं, चिंतन लागतं, मनन लागतं. तेव्हा कुठे कालजयी साहित्य निर्माण होतं याचा भान लेखकांनी ठेवणं आवश्यक आहे.
मित्रांनो, आपली स्तुती आपण नेहमीच करतो, आवडतं आपल्याला आपली स्तुती करायला. पण आपली स्तुती दुसऱ्यांनी केली तो होणारा आनंद खासच असतो, होय ना? आपण म्हणतो माझी भाषा अमृतापेक्षाही मधुर आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. पण हेच वाक्य जर अमराठी लोकांनी म्हटलं तर होणारा आनंद खचितच अवर्णनीय असणार आहे. मराठी विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयाचे संचालक असताना नाथे सर मी अमराठी लोकांना बोलतं केलं होतं, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि त्यांच्याकडनं मराठी भाषेचं कौतुक ऐकताना होणारा आनंद खचितच अवर्णनीय होता. आपण अमराठी लोकांना मराठी भाषेची गोडी लावली पाहिजे, आपलं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यांचं साहित्य मराठीमध्ये आणलं पाहिजे. बंगाली, मराठी, गुजराती या हिंदी भाषिकांना मी लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी या विषयावर बोलतं केलं होतं आणि त्यांनी पण छान प्रतिसाद दिला होता. यासाठी ही अशी देवाणघेवाण झाली पाहिजे. आपलंच कौतुक आपण करण्यात काय अर्थ आहे? आपली भाषा दुसऱ्यांपर्यंत पोहोचली तर ती टिकेल. भाषा स्वतः कधी मरत नाही, तिला मारणारी माणसंच असतात. भाषा तेव्हाच मरते जेव्हा ती बोलली जात नाही, ती लिहिली जात नाही, ती ज्ञानाची भाषा होत नाही, ती संवादाची भाषा होत नाही, ती अभिमानाची भाषा होत नाही. जेव्हा माणसाला न्यूनगंड येतो मराठी भाषा माझी मातृभाषा ही सांगण्याचा आणि बोलण्याचा, तेव्हा भाषेला भविष्यकाळ असेल की नाही हा प्रश्नच आहे. मंडळी, भाषा बोलायला, लिहायला, वाचायला ती शाळेत शिकवलं तर केली पाहिजे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. मराठी माध्यमांच्या शाळातली पटसंख्या घटते आहे. नुकतीच वृत्तपत्रात बातमी आली होती, गेल्या 3 वर्षात 26 मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्या आहेत. प्रत्येकालाच आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं असतं. आजच्या यंत्रतंत्र युगात आपण आर्थिक संपन्नतेचं कारण म्हणून आर्थिक संपन्नतेचं दार उघडणारा मंत्र म्हणून इंग्रजीला मान्यता दिली आहे. शिवाय 150 वर्षाच्या गुलामगिरीचा प्रभाव अजून कायम आहे. पण भाषेचं शिक्षणाशी सगळ्यात जवळचं नातं आहे आणि हे सगळ्या जगाने मान्य केलं आहे. तरी पण किती साहित्यिक, किती पालक आपल्या पाल्यांना मराठी भाषेच्या शाळेत घालतात? मंडळी, शेवटी हे सगळं अरण्य रुदनच ठरतं. मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा चांगला नसेल तर तो शासनाची चांगला करणं शासनाची जबाबदारी आहे आणि तो चांगला करून घेणं ही समाजाची जबाबदारी आहे. मला या ठिकाणी श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नये म्हणून ते सतत शासनाकडे पाठपुरावा करत असतात आणि मराठी भाषेच्या व्यापक हितासाठी ते सतत कार्यरत असतात. मराठी भाषा आपली राजभाषा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ती आलीच पाहिजे. शाळांमधून ती अनिवार्य असलीच पाहिजे. आणि खरं म्हणजे स्थानिक भाषेने यात गैर काय आहे हो? स्थानिकांच्या पोटात शिरण्याचा, मनात शिरण्याचा तो एक राजमार्ग आहे. तुम्ही जिथे राहता तिथली भाषा तुम्हाला आली तर त्यात चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही आहे. आज झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकरणामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. दक्षिणेकडनं लोक येत आहेत, उत्तरेकडनं लोक येत आहेत आणि आपण घराच्या बाहेर पडलो की आपण हिंदी बोलतो. आजकाल सार्वजनिक जीवनाची भाषा हिंदीच झाली आहे. अशाने मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण कमी होतं, याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. मंडळी, मराठी भाषेच्या वापरासंबंधी आपण फारसे आग्रही नाही. पुन्हा सांगते मी, मराठी भाषेच्या वापरासंबंधी आपण फारसे आग्रही नाही. जसे तामिळनाडू, केरळ आणि बंगालमध्ये लोक आहेत. त्या प्रांतात तुम्ही गेल्यावर ते सरळ सांगतात, तुम्ही आमच्या प्रांतात आले आहात, तुम्ही आमची भाषा बोलली पाहिजे. इतका आग्रही पण आपण म्हणतो का हो? आपण मराठी माणूस दिलदारच फार. आपण समोरच्याला आपली भाषा कळेल की नाही या विचाराने आपण हिंदीचं बोलायला सुरुवात करतो. आपण त्यांच्याशी मराठी बोलण्याचा बाकीच्या प्रांतांसारखा प्रयत्न करत नाही. घराबाहेर पडलो, दूधवाला असो, भाजीवाला असो, एवढंच काय, घरात काम करणाऱ्या भैयाशी, पोळीवाल्याशी आपण मराठीच बोलतो. भगिनी भावाला महत्त्व आहे, पण मराठी भाषा आपली माय आहे. इतर भाषा आपल्या भगिनी मावशा असल्या तरी माय मरो मावशी जगो ही इथे उक्ती चालणार नाही. माय जगलीच पाहिजे, माय जगलीच पाहिजे.
या संमेलनाचं नाव किती छान आहे, माय मराठी. नुसतं मराठी साहित्य संमेलन नाही आहे हे माय मराठी साहित्य संमेलन आहे. आणि हे मला फार औचित्यपूर्ण वाटलं. माय आपली मराठी आपली माय आहे आणि ती जगलीच पाहिजे. ती केवळ संवादाची भाषा नाही, ती बोलायची भाषा पण आहे. धन्यवाद. इतर भाषांचा दुस्वास नाही. इतर भाषा येण्याने आपण समृद्धच होतो. पण महत्त्व मायला, कारण ते संधी आहे, त्याच्यातनंच आपलं जीवन फुलत असतं. रसिक हो, मराठीच्या संवर्धनासाठी साहित्यिकांनी साहित्याची देवाणघेवाण केली पाहिजे. आपला इतिहास, आपलं साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित केलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात मी बातमी वाचली होती. एका तेलुगू कथाकाराची मुलाखत त्या वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. ती मुलाखत त्याच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी आपल्या मराठी लेखक मित्राला बोलवलं, ती मुलाखत समजून घेतली आणि त्याला लगेच सांगितलं, माझ्या 10 कथा तू मराठीमध्ये अनुवादित कर. आपलं निवडक साहित्य इतर भाषांमध्ये पोहोचलं पाहिजे, यासाठी लेखकांनी असं सजग असणं आवश्यक आहे. आपली भाषा आपल्या लेखनातून पुढे नेण्याची गरज आहे आणि हे साहित्यिकांनी ओळखलं पाहिजे. कोरोना काळात मराठीच्या संवर्धनाचे कधी नव्हे इतके पर्याय मोकळे झाले. फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, टेलिग्राम असे अनेक पर्याय उपलब्ध झाले. गरज आहे ती मराठीच्या संवर्धनासाठी या माध्यमांचा सकारात्मक उपयोग करण्याची. आशुतोष जावडेकर, आपण नाव ऐकलं असेल, ते मराठी इंग्रजी दोन्ही पण प्रकाश झालेल्या नवीन पुस्तकांचा परिचय यूट्यूबवरती बुक ब्रो या नावाने करून देतात. पुस्तकं प्रकाशित होतात, पण ती वाचकांपर्यंत पोहोचतात का? ती वाचकांपर्यंत अशा उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचल्या जातील, त्यासाठी असे उपक्रम साहित्यिकांनी घेतले पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं आहे, भाषा ही साहित्यापुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण मानवी व्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे व्यक्तिगणिक प्रदेशागणिक भाषा बदलते. मराठीला तर 52 बोलीभाषा आहे म्हणतात. प्रत्येक बोलीभाषेत तिथल्या मातीचा, परंपरांचा सुगंध असतो. त्यामुळे बोलीभाषेचं महत्त्व विसरून चालणार नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात आज अनेक बोलीभाषा बंद पडत आहेत. बोलीभाषा टिकवायची असेल तर बोलीभाषेत साहित्यिकांनी साहित्य निर्मिती केली पाहिजे. बोलीभाषेचे साहित्य संमेलनं भरवले पाहिजे. बोलीभाषेचा वापर प्रमाण भाषेत केला पाहिजे. प्रमाण भाषा एक सोय आहे, ती मान्य करावीच लागते. बोलीभाषेत मनाची पकड घेणारे मार्मिक शब्द, त्याला आजची पिढी कॅची वर्ड म्हणते, अशी कॅची वर्ड बोलीभाषेत खूप आहेत. म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, त्याचा उपयोग आपण प्रमाण भाषेत केला पाहिजे. तर बोलीभाषा लोकांच्या मनात रुजेल, त्यांनाही कळेल, त्यांनाही उत्सुकता निर्माण होईल. मुलांना शब्दकोश वाचण्याची सवय लावली पाहिजे. आज जुने शब्द नष्ट होत आहेत, पण त्याऐवजी नवीन शब्द, नवीन संकल्पना समोर येत आहेत. मंडळी, बदलाच्या नावाने मोठं बोलण्यात काही अर्थ नाही. थांबला तो संपला. बदल हा काळाचा नियम आहे. पाणी साचलं की त्याचं डबकं होतं. पाणी प्रवाही राहिलं की त्याची चैतन्यदायी खळाळती नदी होते. काळाबरोबर जातो तोच जगतो. त्यामुळे भाषेत होणारे बदल भाषा समृद्ध करणारे असतील तर ते आपण स्वीकारले पाहिजे. लेखकाची भूमिका स्वीकारशील पाहिजे. मराठी बदलते आहे आपण म्हणतो, पण ज्ञानेश्वरांची मराठी एवढंच कशाला, आपली आजी आजोबांची मराठी आणि आपली मराठी किती बदलली आहे. बदल हा काळाचा नियम आहे, बदलणारच, पण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आजचा काळ प्रचंड गतिमान आहे. रोज नवीन शोध लागत आहेत, नवीन आव्हानं उभी राहत आहेत. साहित्यिकांनी ही आव्हानं स्वीकारली पाहिजे. या बदलत्या परिस्थितीत सर्वसामान्य माणसांचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे. लेखकाला वर्तमानाचं भान असायलाच पाहिजे. वर्तमानात बंदिस्त न होणारी समकालीनता साहित्याला लाभली पाहिजे. साहित्यिकांनी सर्व क्षेत्रात मराठीचा वापर करण्यासाठी आग्रही असलं पाहिजे. मराठी वर्तमानाचं भान असताना ती समकालीन, केवळ आजचं समकालीन नव्हतं, ती चिरकालीन चिरंजीव व्हायला असेल तर लेखकांनी हे भान ठेवायला हवं की आपलं साहित्य फक्त वर्तमानात बंदिस्त न होता ते सर्वकालीन असं होईल. या शतकाच्या अखेरीला 6000 भाषांपैकी 50 ते 90% भाषा लोप पावणार आहेत असा भाषा अभ्यासकांचा दावा आहे. युनेस्कोनेही आवाहन केलं आहे, आपापल्या भाषा सांभाळा. तेव्हा आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या कला, आपल्या परंपरा हे आपण सगळं भाषा गमावली तर गमावून बसून हे विसरून चालणार नाही.
जुन्याचा हात धरून नव्या बदलांचा स्वीकार करत आपली मराठी भाषा अशीच प्रवाही राहील अशी आशा व्यक्त करते. आपले मराठी लोक पावणार नाहीत. आमुच्या मनामनात रंगते मराठी, आमुच्या उदाउदात स्पंदते मराठी. आपल्या उदातली ही मराठी भाषेविषयीची स्पंदनं जपली तर मराठीला मरण नाही रसिक हो. आमच्या उदाउदात स्पंदते मराठी या कवी सुरेश भटांच्या ओळीने मग माझ्या वाणीला विराम देते. मराठीच्या संवर्धनासाठी साहित्यिकांची काय भूमिका असावी याविषयी काही मोजके मुद्दे मी आपल्यापुढे मांडले. माझे हे विचार व्यक्त करण्याची संधी मला आयोजकांनी दिली याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. आणि रसिक हो, आपण सगळ्यांनी माझे विचार शांतपणे ऐकून घेतले याबद्दल आपले मनापासून आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद.